जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. परळी नगर परिषद निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल या चिन्हावर जे 5 उमेदवार सध्या रिंगणात आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक 17 राजेश विभूते, प्रभाग क्रमांक 6 अ सुमनबाई गित्ते, ब सोमेश्वर गित्ते आणि प्रभाग क्रमांक 7 जिथे जगन्नाथ तात्या साळुंखे असे उमेदवार आहेत आणि गायत्री पालीवाल. या सगळ्या उमेदवारांच्यासाठी परळी नगर परिषदेमध्ये आम्ही पहिल्यांदा म्हणजे खूप वर्षानंतर, कारण गेली अनेक वर्ष हा जिल्हा जो एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, गड होता, या जिल्ह्यामध्ये जिथे आमचे 2 आमदार होते, 2-3 आमदार होते आमचे, आणि मुंडे साहेबांच्या प्रेमाखातर यातला बरेच मतदारसंघ आम्ही त्यावेळेला मैत्री खातर आणि मुंडे साहेबांच्या प्रेमाखातर भाजपला सोडले होते. मात्र ना आता लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब राहिले, ना त्यांची तत्वनिष्ठ भाजपा राहिली. आत्ता जे उरलं आहे ते फक्त आणि फक्त संधी साधू आणि स्वार्थी राजकारण आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कधी ऊसतोड कामगारांचा प्रश्न असेल किंवा कधी इथल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाच्या संबंधाने प्रश्न असेल, आम्हाला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आम्ही आज आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये जेव्हा विधानसभांच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो आणि महाविकास आघाडी म्हणून आमच्या मित्रपक्षांच्या सोबत लढलो. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा ती महाविकास आघाडी अबाधित राहावी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता आणि तो प्रयत्न आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत केला. मात्र आमची अडचण अशी झाली की आम्ही जितक्या प्रेमाने आणि सन्मानाने अपेक्षेने आम्ही महाविकास आघाडीतल्या आमच्या मित्रपक्षांकडे बघतोय, मला असं वाटतं की त्यांनी किमान परळी नगर परिषदेमध्ये तरी जर गृहीत धरण्याची भूमिका घेतली असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कुणीही गृहीत धरायचं कारण नाही. कारण आजही आम्ही राखेतनं उभं राहताना सुद्धा फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही पुन्हा उभे राहताना विधानसभेत 20 आमदारांचं संख्याबळ घेत, विधान परिषदेतलं आमदारांचं संख्याबळ, लोकसभेमध्ये 10 खासदारांचं संख्याबळ आणि राज्यसभेतल्या खासदारांचं संख्याबळ हे सगळं राखून आहोत. आणि तो सन्मान आणि ती अस्मिता आणि स्वाभिमान आम्ही राखून आहोत. त्यामुळे आमच्या स्वाभिमानाशी तडजोड न करता आम्ही परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं ठरवलं. आम्हाला याची कल्पना आहे की परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या समोर असणारे लोक प्रचंड बलाढ्य आहेत, ते धनशक्तीने युक्त आहेत, जे कदाचित मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, ज्यांना मोठा वारसा आहे, लिगसी आहे, झालर आहे. अशा सगळ्यांच्या विरोधात उभे राहताना आम्ही धनशक्तीच्या विरोधातला हा जनशक्तीचा सर्वसामान्यांनी उभा केलेला लढा लढत आहोत. हा लढा लढताना आमची जी प्रामाणिक अपेक्षा आहे की आम्ही परळीकरांना काय देऊ शकतो. लोक म्हणतात की मतावारी एवढे पैसे दिले जातात, तेवढे पैसे दिले जातात, हे वातावरण केलं जातं. आम्हाला त्यात पडायचं नाही आहे. आम्ही एवढं नक्की सांगू शकतो की या निवडणुकीत माझा प्रत्येक लोकप्रतिनिधी, माझा प्रत्येक उमेदवार हा विश्वास परळीकरांना द्यायला सज्ज आहे की होय, परळीकडे कुणीही वाकड्या नजरेने बघू शकणार नाही, परळीची बदनामी होईल असं माझा एकही उमेदवार वागणार नाही. परळीचा जी प्रभू वैद्यनाथाची नगरी आहे, परळी जी औष्णिक विद्युत केंद्र असणारी परळी आहे, परळी जी एक झोनलचं सगळ्यात मोठं रेल्वे जंक्शन असणारं ठिकाण आहे, परळी जी अनेक अर्थाने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असणारी आहे, अशा परळीतल्या नागरिकांना अत्यंत भयमुक्त आणि निर्भयतेने वावरण्याचं सामर्थ्य
आणि इतकं चांगलं वातावरण देण्यासाठी माझा प्रत्येक उमेदवार कटिबद्ध असेल हा मला विश्वास आहे.